माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना सन्मान केला, पद्मभूषण महाराष्ट्राचा अपमान करतात, त्यांना पुरस्कार देते सरकार असं ट्विट. काल मीच म्हटलं आधी, सगळ्यात आधी हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपद्व्याप केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं. म्हणजे ज्या गोष्टी संविधानानं करायला नको होत्या हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. हे आम्ही सांगत नाही, हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. राज्यपालाने काही अनावश्यक आणि बेकायदेशीर कृत्य केली. राज्यपालपदी हे भगवंत कोश्यारी होते. त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं, भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करते. आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, त्यांचे इथून उपमुख्यमंत्री, त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे की ह्याच कोश्यारीने राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली होती आणि कृत्य केली होती. ह्याच कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. याबद्दल महाराष्ट्र सरकारनं, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 2 उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करतं. हे त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे. फडणवीसांनी याचा निषेध केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी.